नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. रायगड जिल्हा पोलीस भरती 2024च्या पेपरमध्ये विचारला गेलेला हा गुणोत्तरावर आधारित अतिशय चांगला असा प्रश्न आहे. सोडवायचा कसा तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. एका शाळेत प्रत्येक 45 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आणि 1 शिपाई आहे. जर त्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई मिळून एकूण 816 जण असतील, तर त्या शाळेत शिक्षकांची संख्या किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता 3 घटक आहेत. विद्यार्थी म्हणजे स्टुडंट, दुसरा शिक्षक म्हणजे टीचर घेऊया आपण आणि तिसरा शिपाई म्हणजे पिऊन घेऊया. ओके. सांगितलंय काय, की प्रत्येक 45 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक आणि 1 शिपाई आहे किंवा पिऊन आहे. आता हे काय मिळालं आपल्याला लक्षात घेतलं तर या विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई यांचं काय मिळतंय, त्यांच्या संख्येचं गुणोत्तर आपल्याला मिळतंय 45 गुणोत्तरात 2 गुणोत्तरात 1. आता इथे पुढे काय सांगितलं, की विद्यार्थी, शिक्षक आणि शिपाई हे सगळे मिळून शाळेतली एकूण संख्या किती आहे, तर ती आहे 816 एवढी. आता एकूण संख्या म्हणजे त्या तिघांच्या संख्येची बेरीज आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि शिपायाच्या संख्येची बेरीज. आता इथं आपल्याला एकूण किती दिलेली आहे, 816 दिलेली प्रश्नामध्ये. मग जेव्हा आपल्याला एकूण बेरीज दिलेली असती एकूण घटकांची, तेव्हा आपल्याला त्यांच्या गुणोत्तराची सुद्धा बेरीज करावी लागते. मग इथं आपल्याला गुणोत्तराची बेरीज, तिघांची संख्या एकत्रित आहे म्हणून आपल्याला तिघांच्या गुणोत्तराची बेरीज करावी लागेल. मग इथं 45 अधिक 2 47 अधिक 1 किती होईल, तर 48. मग तिघांच्या गुणोत्तराची बेरीज किती मिळते, तर 48 एवढी मिळते. मग याचा अर्थ काय होतो, 48 गुणोत्तर हे कशाला रिप्रेझेंट करतात, तर 816 एवढ्या 16ला रिप्रेझेंट करतात. यावरून तुम्हाला एका गुणोत्तराची व्हॅल्यू काढायची. आता ती कशी काढणार, तर 816ला तुम्ही या 48 भाग दिला तर तुम्हाला एका गुणोत्तराची व्हॅल्यू मिळेल. आता लक्षात घ्या, इथं 24 ने भाग जाईल. 24 एक 24, 24 दुने किती होतील, तर 48. ओके. इथं नंतर 24 एक 24, 24 त्रिक किती होतील, 72. 81 मधनं 72 गेले, 9 शिल्लक राहतील, खाली 96 बनले. 24 चोक काय होईल, 96. आता अंशात 34 आणि छेदात 2 आहे. मग भाग दिला 2 ने तर भागाकार किती येईल, तर 17. याचा अर्थ एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती येते आपल्याकडे, तर 17 एवढी मिळते. आता यावरनं आपल्याला काढायची शिक्षकांची संख्या. आता इथं शिक्षकांची म्हणजे टीचर लोकांची संख्या आपल्याला काढायची. मग टीचर बरोबर किती आहे, टीचरचं गुणोत्तर किती आहे त्याच्या संख्येचं, तर ते आहे 2 आहे. आणि एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 17. मग 2 गुणिले जर आपण 17 केलं तर आपल्याला शिक्षकाची एकूण संख्या मिळेल. मग 17 दुने किती होईल, तर 34. मग एकूण किती शिक्षक असतील, तर 34 शिक्षक त्या शाळेमध्ये असणार आहे. हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पष्टीकरण जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला सरावासाठी हा प्रश्न देतो आहे. या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.